मॅच आपल्याला बघायला मिळाली. असं वाटलं जिंकता जिंकता हरला आणि हरला जिंकता असं मनाला वावगं ठरणार नाहीये. कारण बऱ्याचशा क्रिकेटमध्ये आपण बघितलं असेल घशाशी आलेला घास तो बाहेर काढण्याची ताकद फलंदाज आणि गोलंदाजांकडे असते आणि तो खऱ्या अर्थानं या आधीच्या मॅचमध्ये बघितला असेल. पण या मॅचमध्ये काय सुरुवात कशी होते, कितपत डाव्यांचं टार्गेट सेट केलं जात आहे हे बघणं तेवढं उत्सुकतेचं असणार. जिथे धावसंख्या उभारली नाही अजूनही 17ला सुरुवात होईल, 17ला प्रारंभ होईल. पहिल्या 17ला जे स्क्वेअर लेग पंच आपल्याला बघायला मिळत आहेत, हिरामन भोसले सर असतील. स्क्वेअर लेग पंच आपल्याला शैलेश सर आपल्याला बघायला मिळतील. ते सिग्नल देत आहेत. P1चं पहिलं षटक या ठिकाणी या मैदानावरती क्रीडांगणावरती होते. सुरुवात पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज अनिकेत मोकल, ज्याने गोलंदाजी फार चांगली आणि गावासाठी ग्रामीणमध्ये खेळत असताना सुद्धा फार चांगला खेळ केला. मी हेमंत तांडेल, प्लीज आपण आयोजक आमचे मिलिंदजी मोकल यांच्याशी संपर्क साधायचा आहे, लवकर या आपण. पहिला चेंडू, गेम स्टार्ट होते. या ठिकाणी समोर उभा फलंदाज सचिन मोकल, नॉन स्ट्रायकरवरती फलंदाज संदेश पाटील, अशी जोडी मैदानावरती आपण पाहू शकाल. बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी प्रेक्षक वर्ग आपल्याला आनंद घेताना बघायला मिळतात. ज्यांच्या मॅचेस ते सुद्धा ड्रेस कोड घालून या ठिकाणी मॅचसाठी आलेत, त्यांचं सुद्धा स्वागत. या चेंडूला पॉईंटच्या डोक्यावरून तडकावला जातोय. डीप पॉईंट सीमारेषेच्या पलीकडे पंचांचा येतोय सिग्नल 4 धावेंचा. थँक्यू. 4 धावा. पहिल्या चेंडूवरती सुरुवात चांगली केली ती फलंदाज सचिन मोकल या फलंदाजांना. शॉर्ट फीट, मिस टायमिंग स्ट्रोक, शॉर्ट फाईन लेग, ते अगदी डीप स्क्वेअर लेगच्या शॉर्ट लेगमध्ये चेंडू अडवला जातं आणि पहिला फलंदाज, पहिला हादरा मिळतोय तो बॅटिंग करणारा टीम रणजित एंटरप्राइजेस टीमचा सचिन मोकल तंबूच्या आसऱ्याला. स्वतःला सिद्ध केलं गोलंदाज अनिकेत या गोलंदाजानं आणि फलंदाजाला आल्या पावली चौकारानंतर तंबूचा असर दाखवला गेलाय. इनेट क्रमांक 3 वरती आलेला फलंदाज शैलेश मोकल, आपण त्याला स्ट्रायकरवरती संदेश पाटील, नॉन स्ट्रायकरवरती शैलेश, जो इनेट क्रमांक 3 वरती आलेत. दुपारचं सत्र आहे आणि या दुपारच्या सत्रामध्ये सावध सुरुवात होते. थोडासा उन्हाचा झळाली या ठिकाणी मैदानावरती प्रेक्षकांना जाणवत असावी. तुम्ही तुमची पौष्टिक आहार असणं महत्त्वपूर्ण आहे, तर तुम्हाला बॉडी तुमची साथ देऊ शकेल. वेळोवेळी आम्ही नक्कीच प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्यावेळी जातो त्यावेळेस एकच संदेश या ठिकाणी आमच्या माध्यमातून दिलं जातं की सकस व्यायाम, तदनंतर तुमचा आहार हा महत्त्वपूर्ण असेल. या चेंडूवरती होतोय फलंदाज बाद. जिथे धाव नव्हती घ्यायची तिथे धाव घेण्याचा प्रयत्न. हिरामन भोसले सरांचा इशारा येतोय. या चेंडूवरती बाद. धाव संख्या आहे ती 5 धावा स्कोअर कार्डवरती आपण पाहतोय. फॉर्च्यून इव्हेंट्सच्या माध्यमातून स्क्रीनवरती आपण बघायला मिळते. क्षेत्ररक्षकाची विवरचना करण्याचा प्रयत्न या ठिकाणी अनिकेतच्या माध्यमातून. बॅटिंग करणारा नवीन फलंदाज निहाल हा फलंदाज स्ट्रायकरवरती. निहाल मात्रे हा फलंदाज स्ट्रायकरवरती आपण त्याला पाहतोय, जो एनेट क्रमांक 4 वरती आलाय. त्याला आता
थोडंसं डाबाला सावरावं लागणार. नियाल आणि त्याच्या समवेत असलेला फलंदाज शैलेश मोकल, जे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे दोन फलंदाज नेहमी डाबाला सावरत असतात. आता या डाबाला सावरण्याचं काम या दोन फलंदाजांवरती आलंय. फक्त 5 धाबा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात, ज्याने दुसऱ्या का चेंडूवरती विकेट्स मिळवली. त्यानंतर रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद झाला गेलाय. मात्र या चेंडूवरती काय घडतंय, जो गोलंदाज ज्याची बाबा केली होती, ज्यांनी ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये फार चांगलं क्रिकेट गोलंदाजी करत असताना दाखवलाय. हा चेंडू बॅटची एज विकेट किपरच्या हातामध्ये, चुकी केली गेली विकेट किपरने. त्यानंतर या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय आणि एकच धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते. 6 धावा स्कोर कार्डवरती बघायला मिळतात. साथी गुणलेखक जोडलेत आमचे नाना, अर्थातच ज्ञानेश्वर, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. कालपासून जे या ठिकाणी स्कोररचा काम बजावतात त्यांचा आम्ही मनापासून त्यांना धन्यवाद व्यक्त करतोय. फॉर्च्यून इव्हेंटची सर्व टीम, समालोचकाच्या माध्यमातून आपण हरीश सरांचा आवाज ऐकला. रोशनजी पाटील सर होते, त्यानंतर अंकितजी मालुसरे आपल्याला नक्कीच उद्या बघायला मिळतील. पण ज्या ठिकाणी आमचे चिरनेरचे भगत आपण बघितलं सर, राजेंद्र असतील, राजेंद्रजी, त्यानंतर आमचे समाधान सरसुद्धा असतील, कारण सर्वगुण संपन्न आहेत. कधी तिकडे क्रीडांगणावरती अंपायरिंग असेल, कधी इकडे कॉमेंटेटर असतील, तरी सगळं म्हणजे सर्वगुण संपन्न आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून या स्पर्धेमध्ये स्वागत या ठिकाणी करतोय. स्कोर कार्डवरती धावा संख्या झाले 7 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. सावध सुरुवात आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये कशा धावा यायला पाहिजेत याचं प्रात्यक्षिक या दोन फलंदाजांना आता दाखवावं लागणार. तर एक टार्गेट सेट होऊ शकतं ते या मॅचमध्ये. दुपारच्या सत्रामध्ये कमी धाब्यांचं टार्गेट सेट झालं तरी ते थोडंसं कठीण होतं दुसऱ्या इनिंगमध्ये पूर्णत्वाकडे जाण्याकडे. आणि तदनंतर थोडीशी दमछाक आपण या दोन आधीच्या मॅचमध्ये पाहिली असेल. आणि तदनंतर या चेंडूला आमचे सर सांगतायत की ऑफ स्टिक धरून अवे फ्रॉम बॉडी चेंडू फेकताय व्हाईट बॉल. अनिकेतच्या माध्यमातून स्कोर कार्डवरती धावा संख्या जाऊन पोहोचते ती 2 फलंदाज बाद झाल्यानंतर 8 धावा. तेच तर्रार गोलंदाजी बघायला मिळते या गोलंदाजाकडून. अचूक टप्पा ठेवला आणि थोडासा या ठिकाणी गती देण्याचं काम या गोलंदाजानं केले आणि डॉट बॉलची या ठिकाणी सांगता झाले गेले. निर्धाव चेंडूची या ठिकाणी खेळ संपला. 1 ओव्हरची या ठिकाणी 5 षटकांची मॅच. फर्स्ट ओव्हर या ठिकाणी एंड झाले. ज्या षटक क्रमांक फेकला अनिकेतनं, जिथे धाबा आल्या त्या फक्त 8 आणि महत्त्वपूर्ण 2 विकेट्स मिळवल्या गेल्या. डीजे दुसरं षटक मिथून या गोलंदाजावरती जबाबदारी आले दुसऱ्या षटकासाठी. पंचांच्या डाव्या बाजूने हा मारा करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी हा गोलंदाज मारा करतोय, जो पहिल्या चेंडूवरती 1 धाव घेतली जाते बॅटच्या सह्यानं. माफ करा, या चेंडूवरती कोणतीच धाव येत नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी असं वाटलं 1 धाव पूर्ण होती की काय, परंतु साबरलं स्ट्राईकरवरच्या फलंदाजानं. हा चेंडू गुडला फदीचा पडलेला चेंडू, थोडासा खांद्याचा वापर केला आणि तदनंतर उचली दिली या चेंडूला मिथून या गोलंदाजाकडून, ज्याने दुसरा चेंडू फेकतोय व्हाईट बॉल. दुसरा चेंडू व्हाईट बॉल फेकला जातोय. दुपारचा सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये आता थोडे बरेच प्रेक्षक सुस्तावलेत, कारण भोजन त्यानंतर दुपारची झोप, काही काहींना सवय दुपारची, पण बरेचसे आमचे विचार केला तर आम्हाला झोप कमी आहे, कारण बऱ्याच ठिकाणी स्पर्धा, बऱ्याच ठिकाणी टुर्नामेंट लीग चालू आहेत. हा क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला आपण अनुभवतोय. साई प्रीमियर लीग 2021 सीझन 2चं हे पर्व आपण अतिशय देखणं आणि दिमागदार पद्धतीने पूर्णपणे पूर्णत्वाकडे वाटचाल करतोय. जिथे आजचा हा दुसरा दिवस, ज्यामध्ये आपण शेवटच्या उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच मेगा फायनलसाठी एक वैशिष्ट्य आहे मॅचचं, या स्पर्धेचं, या लीगचं, की फक्त 1 क्रमांक ठेवला गेला आहे, क्रिस्टल ट्रॉफी. खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी विजेता चॅम्पियन संघाला ठेवण्यात आलं गेलंय. हा चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून तडकावला जातोय. बिग हिट व्यासपीठ एंडच्या दिशेने मारलेला उत्तुंग असा षटकार.
आहे. जे समोर फलंदाज बघितलेत यांच्या शोधात ही लीग आयोजित केलेली आहे. यांचाच खेळ बघण्यासाठी हे प्रेक्षक आलेले आहेत. 2 विकेट जरी गमावल्या असल्या तरी पण अशाच नवीन खेळाडूंना संधी मिळावी. 5 षटकामध्ये ते आपली गुणवत्ता सिद्ध करू शकतात. त्यामुळे त्यांचा खेळ पाहण्यासाठीच ही स्पर्धा आहे. नक्कीच ज्या वेळेस तुम्ही एखादी लीग सादर करता, लीगचं आयोजन करता, त्यावेळेस गाव प्रीमियर लीग असते, त्यावेळेस बरेच 11मधून चांगले चांगले खेळाडू असतात गावामध्ये. ते एक चांगली छाप सोडण्याची त्यांची संधी निर्माण होते. ते क्रीडांगणावरती एक चांगली ओळख, एक दर्जा खऱ्या अर्थानं मिळू शकतोय तो नवीन खेळाडूंसाठी. परंतु परफॉर्मन्स हा चांगला दाखवावा लागेल. जे कोणी नवीन खेळाडू आपला परफॉर्मन्स देत असतील त्यांनी परफॉर्मन्स चांगला दाखवावा लागेल. गोलंदाज तयार. हा चेंडू तेच तरार गोलंदाजी केली होती. उंची जास्त आहे, लांबी कमी बघायला मिळते. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, फर्स्ट सेकंड थर्ड अटॅम्प मध्ये चेंडू खाली जातोय आणि 4 धावा. थँक्यू दशरथ पाटील जे आमचे करावेचे आहेत, त्यांचा आवाज आपण ऐकला असेल. ज्या वेळेस ते असतात त्यावेळेस फक्त आणि फक्त किती टेन्शन असू दे ती त्या असतील तेव्हा जायचा. म्हणजे फार हास्य आणि फार हसवण्याची त्यांच्याकडे एक कला आहे. कला ती प्रत्येकाकडे एक एक कला असते आणि ती कला त्यांच्याकडे आहे. ते आपल्याला डीजे माध्यमातून ऐकायला मिळालं. हा चेंडू डॉट बॉल या ठिकाणी संपला गेलाय. नेक्स्ट बॉल. हा चेंडू थोडीशी उचली दिली या चेंडूला. वाईट बॉल की या ठिकाणी निर्णय अपेक्षित असेल, कारण बराचसा चेंडू या ठिकाणी उचली देण्याचा प्रयत्न पंचांनी नो असल्याचा इशारा दिलाय. थँक्यू. नो हा चेंडू या ठिकाणी टाकला गेलाय. पुढच्या चेंडूवरती फ्रीट. अंपायर फ्रीट. पुढच्या चेंडूवरती या फलंदाजासाठी फ्रीट असणार आहे. 1+2 अशा 3 धावा या चेंडूवरती बोनसच्या मिळाल्या त्या टीमला. टोटल आले आता 24 धावा स्कोर कार्डवरती बघायला मिळतात. आणि नेक्स्ट बॉल गोलंदाज अनिकेतचा हा चेंडू फ्रीटचा चेंडू होता आणि स्वतःला सिद्ध करायचं होतं या गोलंदाजाला. कदाचित तो चेंडू जर न पडला नसता तर तो डॉट बॉल आणि हा डॉट बॉल म्हणजे निर्णायक षटक टाकण्याचं काम या गोलंदाजाने केलं असतं. आतापर्यंत धावा खर्ची केल्यात त्या 9च्या माध्यमातून चौकार 7 धावा खर्ची केल्या गेल्यात. जो झेल सोडला नसता आणि जर झेल टिपला असता ते 4 धावा सुद्धा गेल्या नसत्या या षटकामध्ये. एक चुकी तुमची किती इनिंग 2 इनिंगमध्ये किती तुमची चुकी एकदा समर्पणात येते हे सांगणं कठीण असतं. आणि ती चुकी केल्यानंतर या चेंडूवरती स्वतःला सावरतोय हा क्षेत्ररक्षक फलंदाज होतोय बाद. डीप मिड विकेट टिपलेला हा झेल. वरती हा फलंदाज बाद झाला गेला. स्वतःच्या खात्यामध्ये जमवला गेला. संदेशनं डावाला साबरलं, कारण आघाडीच्या 2 फलंदाजांनी पूर्णपणे निराशाजनक कामगिरी केली होती. तदनंतर नवीन फलंदाजाने 3ऱ्या क्रमांकावरच्या फलंदाजाने डावाला साबरलं. नवीन फलंदाज स्ट्रायकरवरती रुपेश मोकल, निहाल जो आपण स्ट्रायकरवरती बघतोय, रुपेश जो नॉन स्ट्रायकरवरती. हा चेंडू टपलवला. या चेंडूला दिशा दिल्या. 3 क्षेत्ररक्षक येण्या अगोदर चेंडू नोमॅन्स एरियामध्ये लँड होऊन प्रयत्न केले जात आहेत. प्रयत्न अपयशी. चेंडूने गाठले सीमारेषा. चौकार.
20 ते 22 धावसंख्येचा. तर हा प्रवास योग्यरित्या असेल तो या स्पर्धेमध्ये फार चांगली ही स्पर्धा आपण अनुभवते. 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. जो 12-13 कोण 14वा प्रतिनिधी असेल टीमचा तो स्वतः त्या ठिकाणी पाणी घेऊन मैदानावरती खेळाडूंसाठी जाईल. ही चांगली संकल्पना आहे. कारण बऱ्याच स्पर्धेमध्ये आपण बघतोय बाबा तू जा रे बाबा ती पाण्याची बॉटल घेऊन जरा मैदानावरती जा. पण आता लहान लहान मुलं सुद्धा ही कामं करायला मागत नाहीत. अशा वेळेस ही संकल्पना चांगली आहे जेणेकरून तुमच्याकडे एक्स्ट्रा प्लेयर असतात त्यांनी पाणी पूर्तता खेळाडूंसाठी करावायची आहे. चांगली संकल्पना. स्कोर कार्डवरती धावसंख्या झाले ती 28 धावा स्कोर कार्डवरती बघायला मिळतात. 4थं षटक घेऊन येतात ते गोलंदाज दिगंबर मोकल. दिगंबर मोकल तिसरं षटक हाताळलं खरं ते गोलंदाज अनिकेतनं ज्याने 2 षटकं फेकली ज्यामध्ये फक्त धावा खर्च केल्या. त्या पहिल्या षटकामध्ये 8 आणि तदनंतर 11. थोडासा चोप बसला चौकाराचा 2 चौकाराचा चोप बसला त्या अनिकेत या गोलंदाजाला. पण आता या गोलंदाजावरती आता धुरा आहे कमी धावसंख्येचं षटक फेकण्याची. ऑफ स्टिक द ऑफ स्टंप अबे फ्रॉम बॉडी चेंडू फेकतोय व्हाईट बॉल. इरामन भोसले सरांचा इशारा येतोय की हा चेंडू व्हाईट बॉल फेकला जातोय. जो गोलंदाज दिगंबर या गोलंदाजाकडून ज्याने आता एक चेंडू एक्स्ट्रा टाकावा लागेल. 7 चेंडूची हिवर आपल्याला कदाचित वाढवू शकतात जर व्हाईट एखादा पडला तर. हा चेंडू कट केला. या चेंडूला पॉइंट पासून चेंडू निघतोय डी पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एकीचं रूपांतर होतं. लगेच सुवर्ण संधी झाली दुसऱ्या धाबेसाठी आणि 2 धाबा या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. आमचे शैलेश चव्हाण सर आता आमच्या समवेश जोडलेत. त्यांचं सुद्धा स्वागत आम्ही करतोय कारण पंच म्हटलं की पाठीचा काना निर्णय हा त्यांच्यावरती अवलंबून असतो. आणि प्रेक्षक म्हटल्या एखादा डिसिजन हाय व्होल्टेज असला का मग आपण प्रेक्षकांमध्ये जायचा आणि मजा घ्यायची फक्त. पण ही मॅच तेवढीच फार चांगली होते. स्कोर कार्डवरती धावसंख्या झाले 31 धावा स्कोर कार्डवरती बघायला मिळतात. आधीच्या मॅचमध्ये सुद्धा फार चांगलं हरीश मोकल सरांनी आमच्या समवेत जोडले होते. फार चांगलं मनोरंजन सुद्धा झालं त्या सत्रामध्ये कारण प्रेक्षक सुस्तावले होते. प्रेक्षकांना जागा करण्याची वेळ आली होती. कारण दुपारचं सत्र भोजन त्यानंतर राईस खाल्ल्यानंतर आपण बऱ्याच ठिकाणी बघतो थोडेसे सुस्तावतात डोल्यावरती झोप. पण आता ही डोल्यावरती झोप या मॅचमध्ये कोणावरती येते हे बघणं फार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या मॅचमध्ये जिथे धाव संख्या झाले ती टोटल 31 धाबा स्कोर कार्डवरती लागल्या जातात. साथी गुणलेखक नाना आम्हाला या ठिकाणी माहिती पुरवत आहेत. नवीन फलंदाज रोहित मोकल हा नवीन फलंदाज मैदानावरती आलाय. रोहित हा नवीन फलंदाज मैदानावरती आलाय. पण आता या रोहित काय कशी आपली फलंदाजी करतोय याकडे तमाम आता पाठीराख्यांचं लक्ष असणार आहे. गोलंदाज आमचे दिगंबर यांचा चेंडू समोरच्या दिशेने तडकावला जातोय. खऱ्या अर्थानं चांगला चेंडू फेकला आणि त्याला खदून काढण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन जवळ टिपलेला हा झेल झटका मिळतोय तो या ठिकाणी रणजित एंटरप्राइजेस टीमला. टोटल स्कोर कार्डवरती धावसंख्या झाली आहे ती 31 आहे. पुढचा चेंडू लेग स्टिक धरून कट करण्याचा प्रयत्न पण थोडासा बाहेर फेकला जातोय. पुन्हा या चेंडूवरती व्हाईट बॉल. या षटकामधला दुसरा व्हाईट बॉल टाकतोय हा गोलंदाज. म्हणजे हे मोठं षटक आता ही बघावी लागणार. 4थं षटक फेकलं जात आहे. नेक्स्ट मॅच बॉस वॉरियर्स टीमचे कॅप्टन आणि अक्कादेवी टीमचे कॅप्टन प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी यावं. परंतु एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात फलंदाज रोहित. बॅक टू द बॅबिलियन. डीजे टोटल स्कोर कार्डवरती 32 धावा स्कोर कार्डवरती आहेत. समाधान सर माझ्या समवेत जोडले गेलेत.
सर या मॅचमध्ये जी संकल्पना खऱ्या अर्थानं तुम्ही गतवर्षीपासून आखले फार चांगली संकल्पना आहे. पण या संकल्पनेचा अनुसरून जे युवा जिगरबाज आहेत, जे अपकमिंग स्टार आहेत तुमच्या गावामध्ये, त्यांना या सुवर्ण संधीचा प्लॅटफॉर्म खऱ्या अर्थानं उभारण्याचं काम तुम्ही केलं आहे. परंतु जास्तीत जास्त बरेचशा खेळाडूंमध्ये थोडीशी कमी बघायला मिळते. थोडेसे फलंदाज फलंदाज थोडेसे चुकीच्या फटक्याची निवड करतात. त्या परिस्थितीमध्ये आता हा खेळ कशा प्रकारे होईल, कोणत्या फलंदाजाकडून जास्त अपेक्षा प्रत्येक टीमकडून असणार हे बघणं फार महत्त्वाचं. पण काय संदेश असेल सर तुमचा या प्रत्येक या खेळाडूंसाठी? मी तर असेच म्हणेल की अद्याप 5 षटकांचा खेळ आहे. विकेट ज्याप्रमाणे गमावतोय रणजित इंदर पाहिजे संघ, धावा तर झालेल्या आहेत 10च्या सरासरीने त्यांच्या, मात्र विकेट महत्त्वपूर्ण गमावतोय. आणखी एक विकेट मैदानावर जातोय. ह्या ओव्हरमध्ये हा मला वाटतं 4था हादरा असावा. प्लॅटफॉर्म चांगला होता. सचिन आणि संदेशच्या आऊट नंतर जे युवा टॅलेंट आलं होतं त्यांनी धावपट्टीवर टिकून राहून आपलं टॅलेंट सिद्ध करण्याची संधी होती. मात्र धावा होत होत्या, एका बाजूने विकेट सुद्धा जात होत्या. डीजे नवीन फलंदाज यश आपण नॉन स्ट्रायकरवरती बघायला मिळते. स्ट्रायकरवरती फलंदाज रोहित रोहित प्रणित ठाकूर आहे, माफ करा, प्रणित ठाकूरसाठी आमचे मिलिंदजी मोकल यांच्याकडून कॅश प्राईज लावलं गेलं आहे. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज आहे. तर बॅक टू बॅक 3 षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज असं लावलं गेलं आहे ते या फलंदाजासाठी. पण हा मारणार का, हे संकेत देणार का, हे बघणं महत्त्वाचं आहे. हा चेंडू कट केला. या चेंडूला शॉट एक्स्ट्रावर जवळ धोका सांभाळू शकतो. गुड मित्र म्हणजे फिल्डिंग बघायला मिळते. गुड परफॉर्मन्स दाखवण्याचं या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळतात. दिगंबर मोकल यांच्या माध्यमातून जे शॉट एक्स्ट्रा कव्हर जवळ लागती उभे होते मावल्यासारखे आणि या ठिकाणी चेंडूला अडवलं गेले. किमान 2 धाबा या ठिकाणी चेंडूवरती अडवल्या गेल्यात. गोलंदाज तयार. हा चेंडू समोर खेळलेत. यॉर्कर चेंडू फेकला, ऑफस्टिक धरून फेकला होता हा चेंडू आणि लॉंग ऑफ जवळ या चेंडूला उचललं जात आहे. फक्त 2 धाबा या चेंडूवरती पूर्ण केल्या जात आहेत. कारण ज्यावेळेस सीमारेषेच्या अगदी जवळ चेंडू येतोय त्यावेळेस एक संधी निर्माण होते ती फलंदाजांना धाबाकडे पाठलाग करण्याची, एक धाव एक्स्ट्रा घेण्याची ती संधी लगेच या ठिकाणी निर्माण केली गेली. 37 रन्स लॉस ऑफ 7 विकेट्स. हा चेंडू कट करून या चेंडूला नियोजित डिक्लेअर झोनमध्ये हा चेंडू जातोय 2 धावन संख्येसाठी आणि या 2 धावेच्या बरोबरीने टोटल येते आता 39 धावा. खेळ थांबवायचा नाहीये, चेंडू आहे, खेळ थांबवू नका. चेंडू आलेला आहे मैदानात. बॉस वॉरियर्स विपक्ष अक्कादेवी 11 दोन्ही संघाचे संघनायक. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. हेमंत माली स्कोरिंग साठी. हेमंत माली नक्कीच आता नेक्स्ट मॅच नाना आमचे समवेत जोडले, त्यांची नेक्स्ट मॅच त्यांना ऑल द बेस्ट. हा चेंडू समोरच्या दिशेने तडकावला जातोय. ठोकलाय खरा पण क्षेत्ररक्षक उभा आहे आणि एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न इंगट आला गेलाय. फलंदाज होतोय बाद. वेगानं धाव घेतली होती, घोड्यासारखा पलावा तशी धाव घेतली पण प्रॉपिन क्रीजमध्ये असफल. फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. ती 40 धाबा 4 चेंडूचा या ठिकाणी खेळ संपलाय. फर्स्ट इनिंगला फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी आहे संपायला. हा चेंडू समोरच्या दिशेने तडकावला जातो. क्षेत्ररक्षक उभा. चेंडू खाली लॉंग ऑफ जवळ टिपलेला. आजेल फलंदाज पुन्हा एकदा
बाद होतोय. आल्या पावली बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज आता शेवटचा बॉल आहे आणि शेवटची विकेट्स येईल आता रणजित एंटरप्राइजेस टीमची. म्हणजे दयनीय बॉस अवस्था केली. वॉरियर्स विपक्ष अकादेमी नाणेफेकीसाठी यायचं आहे, अन्यथा सामना 4 षटकांचा असेल. समोरच्या दिशेने तडकावला जातोय हा चेंडू. नो मॅन्स एरियामध्ये चेंडू लँड होतोय. थांबला तो संपला आणि या ठिकाणी थांबला क्षेत्ररक्षक. त्याच्या डोक्यावरून जातोय हा चौकार आणि या चौकाराच्या आहे अकादेमी साई संघाचा कर्णधार अकादेमी 11. अन्यथा सामना 4 षटकांचा खेळावा लागेल. नक्कीच आपण लगेच विनंती करूया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण टॉस बॉक्समध्ये अर्थात प्रेझेंटेशन बॉक्स या ठिकाणी आहे त्या ठिकाणी टॉससाठी यावं. येणारे आता 30 चेंडू आहेत दुसऱ्या सत्रामध्ये 30 चेंडू आणि 45 धाब्याचं टार्गेट सेट करावं लागणार आहे. तर रॉयल 11 टीमला पण या धाबा रोखणार का गोलंदाजी करणाऱ्या की सुरुवात पॉवर प्लेच्या षटकामध्ये दमदार करून एक सुस्थितीमध्ये वाटचाल करणार या ऐकवण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा वळतोय जे आमचे राजेंद्रजी भगत आहेत चिरनेरवरून त्यांच्याकडे आणि त्यांच्या समवेत असतील आमचे समाधान मुकुल सर. हॅलो थँक्यू. राहुल पाटील आपण गोड आवाज ऐकलात. रसायन विभागातील एक नामवंत समालोचक पहिला पूर्वार्ध त्यांच्या मुखामधनं आपण ऐकला आहे. चालू असणारा सामना रणजित एंटरप्राइजेस विपक्ष रॉयल 11. रणजित एंटरप्राइजेस संघानं आपल्या निर्धारित 5 षटकामध्ये 44 धावा उभारल्यात आणि 45 धावांचं आव्हान समोर ठेवलं आहे रॉयल 11 संघासमोर. प्रति षटकामागे 9ची सरासरी राखायची असेल रॉयल 11 संघाला. ती 9ची सरासरी कशा प्रकारे राखतो हा संघ पाहायचा. अतिशय चांगली स्पर्धा. आपण हरेश मोकल सरांचं आवाज मगाशी ऐकलात. खूप चांगला आवाज त्यांचा राष्ट्रीय भाषेवर ज्यांचा प्रभुत्व राहिलं आहे. आणि ग्रामीण भागामध्ये ज्यावेळी पैसा नसायचा कमी मॅचेस असायच्या त्यावेळी मात्र त्यांचा सुमधुर आवाज आपण अनेक ठिकाणी ऐकला आहे. ते या भूमीमधले हरेश मोकल सरांचं मनापासून आम्ही आभार मानतोय. खऱ्या अर्थानं स्नेहभोजन झालं. अतिशय चांगलं जेवण. मिलन मोकल व त्यांचे सर्व सहकारी SPLचे सर्व मुख्य आयोजक या आयोजकांच्या माध्यमातून आज आम्हाला आमंत्रण केलं आहे. खऱ्या अर्थानं सर्वांचं मनापासून आभार मानतोय. जेवणाची उत्तम सोय पाहायला मिळाली. रणजित एंटरप्राइजेसचं हे तिसरं राऊंड आहे. पहिले 2 राऊंड त्यांनी जिंकलेत. हा राऊंड जिंकला तर ते क्वालिफाय होऊ शकतात सहज. मात्र इथे आव्हान थोडंसं खडतड असेल त्यांच्यापुढे. 45 धावांचं माफक आव्हान ठेवलं. त्यांनी हारागिरी केली मी म्हणेल फलंदाजांनी. सर्वप्रथम सचिन आणि संदेश जे ओपनिंगला आले होते काय त्यांची प्लॅनिंग होती हे काही समजलं नाहीये. विकेट वारंवार गमावल्यात आणि तर आणखी 10 ते 15 धावा सहज निघू शकल्या असत्या. मात्र विकेट लगातार फेकल्यामुळं 45 धावांचं एक माफक आव्हान ठेवलं. आता मात्र गोलंदाजांचा कस लागणार आहे. लगातार 2 सामने त्यांनी जिंकलेत आणि हा सामना त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असेल. नक्कीच 2 सामने जिंकलेत. हा सामना जर जिंकला तर ते क्वालिफाय होतील. पण 44 धावा त्यांनी काढल्यात. 45 धावांचं आव्हान आणि आव्हानाचा पाठलाग करत असताना सलामीवीर मैदानामध्ये आलेत. या गावाची रणमशीन सध्याच्या काळामध्ये रायझिंग स्टार असणारा हा खेळाडू. खूप चांगल्या स्पर्धा त्याने गाजवलेला हा खेळाडू आणि आपली गुणवत्ता आपण जेव्हा ग्रामीण क्रिकेटमध्ये दाखवत असतात त्यावेळी येणाऱ्या काळामध्ये तुमची निवड ही मोठ्या स्पर्धेमध्ये होतोय. याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण जर असेल तर ते अनिकेत मोकळ की ज्यानं ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळत असताना आपला खेळ दाखवला आहे. आपल्याच्या मैदानावर एक आपल्या आयुष्यामधील शतक ही त्यानं साजरं केलं आहे
आणि खऱ्या अर्थानं आकाश तारेकरनं त्याने मंत्रमुग्ध केलं आहे. आणि आकाश तारेकरनं मात्र 2 स्पर्धेमध्ये त्याला आपल्या संघामध्ये चॉईस केलं आहे. रायगड प्रीमियर लीग असू द्या अथवा पनवेल प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये त्याला चॉईस केलं होतं. तो अनिकेत मोकल मैदानामध्ये गेला आहे. 45 धावांचं आव्हान डिफेंड जर करायचं असेल तर यावेळी रणजित एंटरप्राइज संघाला गोलंदाजी चांगली करावी लागेल. आलेला नवीन गोलंदाज प्रणित ठाकूर P1चं षटक फेकतोय. आपल्या कोट्यामधलं पहिलं आणि संघातले पहिलं की या षटकामध्ये 30 यार्ड षटकाचा निर्बंध असतोय ते षटक फेकण्यासाठी हा गोलंदाज आलेला आहे. प्रणित ठाकूर हा गोलंदाज राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करतोय. पंच आमचे संतोष चौधरी सर आणि हिरामन भोसले सर. हा चेंडू पहिलाच सन्मानपूर्वक खेळलाय. खूपच सुरेख वेगात चेंडू टाकला होता गोलंदाज प्रणित यानं. पहिला चेंडू गेला निर्धाव. याच प्रकारची जर गोलंदाजी राहिली विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये आणि प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचे पारितोषिक या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय मिलन मोकल साहेबांकडे असेल. प्रणितसाठी हाही चेंडू सन्मानपूर्वक खेळलाय. अनिकेत सुंदर चेंडू होता. एकच धाव एका धावसंख्येनं आपलं खातं ओपन करतोय फलंदाज अनिकेत. आणि खऱ्या अर्थानं सलामीवीर ज्यावेळी आला होता रणजित एंटरप्राइजकडनं सचिन. हाही खेळाडू सुरेख आहे. डॉक्टर आहे पेशानं. कोरोना काळामध्ये डॉक्टरांचं काम खूप चांगलं राहिलं आहे. डॉक्टर असतील पोलीस असतील या सर्वांचं खूप चांगलं कार्य या कोरोना काळामध्ये राहिलं आहे. कारण 2 वर्षे कोरोना काळ राहिला होता आणि आता पुन्हा एकदा येतोय. पुन्हा एकदा क्रिकेटवर अनेक निर्बंध येतील असे वाटतंय. कारण महाराष्ट्र शासनाने पुन्हा एकदा बरेच निर्बंध लावलेत. येणाऱ्या काळामध्ये नाईट स्पर्धा होत आहेत की नाही त्याचा एक संभ्रम निर्माण झालाय. तर 1 धावसंख्या झालेली आहे. अनिकेत मोकळची बॅटमधनं आली 1 धाव. मिथून स्ट्राईकला आला. हा चेंडू कव्हर पॉईंटच्या दिशेने मारला होता. फटका चांगला होता पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षक झालं आणि एकच धाव एका धावसंख्येने मिथूननं आपलं खातं खोललं आणि संघाला पोहोचवलं 2 वर. खऱ्या अर्थानं सर्व मुख्य जे आयोजक आहेत संदेश पाटील, हेमंत माळी, ज्ञानेश्वर ठाकूर, मिलन मोकळ, समाधान मोकळ आणि संपूर्ण साईगाव या सर्वांचं मनापासून आभार मानावा लागेल. खूप चांगली स्पर्धा ग्रामीण क्रिकेट खेळत असताना या प्रीमियर लीगच्या माध्यमातून अनेक रायझिंग स्टारला एक संधी मिळत असतो आपल्या गावामध्ये खेळण्यासाठी. आणि आपल्या गावाची जर्सी घालणं हे एक भाग्याचं काम असतोय. ज्यावेळी आपल्या गावाची नावाची आपण जर्सी घालतो त्यावेळी एक वेगळा अभिमान मनामध्ये निर्माण होत असतोय. यावेळी 1 धाव आली. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 3 वर. खऱ्या अर्थानं धावा जरी 45 धावा असल्या तरी हा सामना फाईट होईल. कारण ज्यावेळी आणि खऱ्या अर्थानं अनिकेत मोकळकर जर पाहिला तर गावदेवी साई संघाचा सलामीवीर आहे आणि प्रणित ठाकूर हा गोलंदाज जर पाहिला एक रायझिंग स्टार गोलंदाज आहे. हा चेंडू डीप कव्हरच्या डोक्यावरनं खेळलाय. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरनं खेळलाय. पाहायचं काय होतोय आणि चेंडू जाणार सीमा रेषा पार. 4 धावा. विजय मास्टर. थँक्यू राम डीजे प्रीत. जबरदस्त गीत पाहायला मिळतंय रॉयलचं. रॉयल म्हणजे राजा. राजासारखं मन दाखवावं लागेल. यावेळी मैदानामध्ये दाखवतोय. मिथून पहिला चौकार मारलाय. 7 धावसंख्या पोहोचली. प्रणितचा हा चेंडू होता. यावेळी दांडी गुळ केली. जबरदस्त चेंडू होता. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर एक कमबॅक करण्याचा प्रयत्न केला आणि या चेंडूवर विकेट घेतली आणि 100 रुपयाचं पारितोषिक मिलन मोकळ साहेबांकडनं प्रणितला मिळतोय. डीजे मास्टर. संपलेला आहे. 3 षटकानंतर तुम्हाला 2 मिनिटं वेळ असेल. पहिल्या षटकामध्ये 7 धावा जरूर गेल्यात. मात्र एक महत्त्वपूर्ण बळी मिळवला आहे तो प्रणय याने. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी आणि ह्याच गोलंदाजांवर पुढील भविष्य
कर्तव्य आहे ते गावदेवी साई संघाचं. एक पुन्हा एकदा नवीन गोलंदाज युवा गोलंदाज येतोय. रोहित यांच्यावर नजरा आहेत. प्रणित ठाकूर, रोहित मोकल, नवीन फलंदाज साहिल नॉस्टिक एंडला असेल आणि अनिकेत एक गावदेवीचा फलंदाज आहे, नवीन यंगस्टर गोलंदाज आहे. कशा प्रकारे गोलंदाजी करतोय इथे त्याचा कस लागेल आणि तोच कस पाहण्यासाठी प्रेक्षक आलेले आहेत. त्याच्यासाठी ही स्पर्धा आहे. पाहूया सचिन स्वतः कर्णधार फिल्डिंग मध्ये वारंवार बदल करतोय. सिंगलचं महत्व आहे. सिंगल गेल तरी चालेल, अनिकेतला डबल स्ट्राईक न भेटणं हे त्याच्या मागचं उद्देश असू शकतं. पाहूया रोहित पहिला चेंडू, हा चेंडू सुंदर चेंडू, काय चेंडूला गती पहा, लाईन लेन सुंदर. आणि ह्याच गोलंदाजांवर नजरा आहेत आयोजकांच्या, सर्व संघ मालकांच्या, की पुढील येणाऱ्या कालामध्ये हीच गावदेवी साई संघाची गोलंदाजीची धुरा सांभाळणारे हेच ते गोलंदाज. याच्या अगोदरचा सुद्धा गोलंदाज आपण पाहिला. ह्यांच्यावरच लक्ष केंद्रित करायचं आता ते गावदेवी साई संघाच्या पॅकर्सना. नक्कीच याच खेळामधनं एखाद्या चांगल्या खेळाडूची निवड येणाऱ्या भविष्य काळामध्ये करायची आहे साई संघाला. हा चेंडू होता पॉइंटेड दिशेने खेळण्याचा प्रयत्न अनिकेतने केला होता. एक झेल उडाला होता, झेलचा प्रयत्न केला होता पण झेल होऊ शकला नाही. का तर झेल झाला असता तर जवळजवळ हा सामन्याचं चित्रही थोडं वेगळं झालं असतं, कारण अनिकेत मोकळ बाद झाल्यानंतर संघ अडचणीमध्ये गेला असता. पण तसं झालं नाही. 2 धावा या चेंडूवर आल्या. 2 धावसंख्येकडे संघ पोहोचलाय. 9 एक बाद 9 अशी धावसंख्या. 45 धावांचं आव्हान असताना नवीन आलेला हा गोलंदाज रोहित मोकल. रोहित मोकलकडे वेग जबरदस्त आहे, मात्र लाईन महत्वाची आहे, दिशा ही महत्वाची आहे. पंतातच वरचा इशारा येईल, कारण दिशा ही महत्वाची आहे. जर दिशा व्यवस्थित नसली तर आपली दशा होईल यात शंका नसते. हा वाईट एक धाव मिळाली. एका धावसंख्येत संघ पोहोचतोय 1 बाद 10 वर. रोहित मोकल सज्ज होतो. हा रोहितचा चेंडू, पुन्हा एकदा दिशा तीच आणि पुन्हा एकदा पंचांचा स्वरचा इशारा. क्वालिफाईड पंच हिरामन भोसले सर, मॅन फ्रॉम तारा यांचा स्वरचा इशारा आला. 1 धावसंख्या मिळाली. एका धावसंख्येनं संघ पोहोचतोय 11 वर. कारण क्रिकेटमध्ये दिशा ही महत्वाची असते. आपल्याला दिशा व्यवस्थित ठेवावी लागेल, कारण आपण एक रायझिंग स्टार खेळाडू आहोत. येणाऱ्या काळामध्ये या साईचं भविष्य पाहण्याचं असेल तर या स्पर्धेमधनं चांगला खेळ आपणास दाखवावा लागेल. पुढचा चेंडू रोहितचा. आई चेंडू दिशा तीच आणि पुन्हा एकदम वारंवार स्वरचा इशारा. लगातार तिसरा स्वर चेंडू फेकतो हा गोलंदाज रोहित मोकल. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 1 बाद 12. 1 बाद 12 अशी धावसंख्या आपण पाहतोय. SPLचं हे दुसरं पर्व. दुसऱ्या पर्वामध्ये अतिशय जबरदस्त स्पर्धा. वाईड यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. हा चेंडू ढकलला आहे. सन्मानपूर्वक फटका होता. 2 धावा या चेंडूवर आल्या. 2 धावसंख्येनं संघ पोहोचतोय 14 वर. शांत आणि संयमी खेळ, कारण प्रत्येक वेळी आक्रमक खेळायला पाहिजे असं नसतं. क्रिकेट हा खेळ डोक्याचा असतो, कारण ज्या ज्या वेळी आपण शांत खेळता मन एकाग्रत करत असता त्यावेळी कुठलाही ध्येय हे कठीण होत नसतोय. हे दाखवतोय मैदानामध्ये हा फलंदाज अनिकेत मोकल. 2 धावा आल्या. 2 धावसंख्येत संघ पोहोचते 14 वर. रोहित मोकल थोडीशी खराब अशी गोलंदाजी होते, पण नक्की येणाऱ्या काळामध्ये चांगलं गोलंदाजी करू शकाल. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता कव्हरच्या दिशेनं, पण चेंडू गेला पॉईंटच्या दिशेनं आणि चेंडू आउटफील्ड फास्ट असल्याकडे जातो. चेंडू सीमा रेषा पार. 4 धावा. डीजे मास्टर. अमोल जाधव सरांचा हा आवाज ऐकला की त्याला डोळे नाहीत. माणसाकडे कला ही महत्वाची असते. माणसाचं दिसणं सुंदर असावं असं नसतंय. या माणसाला डोळे नसतानाही त्याची आज जादू संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिली. मागच्या आठवड्यामध्ये आमच्या चिरनेरमध्येही अमोल जाधव सर आले होते. अतिशय चांगले गीत त्यानं आमच्या गावामध्ये गायलं होतं. त्यांचा हा आवाज होता. 1 धाव आली. एका धावसंख्येने संघ पोहोचला 19 वर. रोहित मोकल हा गोलंदाज राईट हँड राऊंड विकेटने मारा करतो. थोडीशी महागडी गोलंदाजी झालेली आहे, पण कमबॅक करणं हे महत्त्वाचं असेल. या सामन्यामध्ये अजूनपर्यंत काही झालेलं नाही. जर ब्रेक थ्रू देण्याचा प्रयत्न केला तर सामन्यावर वर्चस्व निर्माण करू शकतोय, कारण आपण संघर्ष केल्याशिवाय काही होणार नाही. ज्यावेळी आपण संघर्ष करता त्यावेळी तुम्हाला सामर्थ्य निर्माण होत असतोय.
हाही चेंडू पंचांचा इशारा येतो 22चा. एक धावाळी एका धावसंख्येनं 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतोय रॉयल 11 साई संघाची 1-20. येणारे 18 चेंडू आणि 25 धावांची गरज असेल. येणारे 18 चेंडू आणि 25 धावाची गरज असणार आहे खऱ्या अर्थानं. आजच्या दिवसामधला हा आपण 6वा सामना पाहतोय. आणखी 3 सामने आजच्या दिवसामध्ये शिल्लक असतील. बॉस वॉरियर अक्कादेवी नेक्स्ट सामना, त्याच्यानंतर बाप्पा मोरिया कचेर बाबा 11, त्यानंतर एवन ब्रदर्स आणि आर्या 11 असे सामने असतील. 20 धावा झाल्यात. गोलंदाजीमध्ये झाले बदल. नवीन आला गोलंदाज. 18 चेंडू आणि 25 धावांची गरज. येणारे 18 चेंडू असतील आणि 25 धावांची आवश्यकता मैदानामध्ये असेल. IPCLचं हे मैदान. बॉस वॉरियर संघाचा निर्णय काय असता आपण सांगायचा आहे. बॉस वॉरियर गजानन मोकल फलंदाजी की गोलंदाजी का असेल ते सांगा. फलंदाजी असेल बॉल चॉईस करायला या. 18 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. यावेळी नवीन आलेला गोलंदाज पंडित ठाकूर. पुन्हा एकदा तोच गोलंदाज. आपल्या कोट्यामध्ये दुसरं अंगण संघातर्फे 3रं षटक. चांगला चेंडू होता, फलंदाजांना सोडला होता आणि पंचांचा हा स्वरचा इशारा येतोय. एक धावाळी एका धावसंख्येने संघ पोहोचणार. 21 वर ऑफ शोच्या बाहेर जाणारा हा चेंडू होता. क्वालिफाईड पंच संतोष चौधरी सर, मॅन फ्रॉम स्वीडन यांचा स्वरचा इशारा. एक धावाळी. हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज साहिल यानं प्रयत्न बसला. चेंडू निर्धाव गेला. धावसंख्या स्थगित राहिली धावफलकावर. 1-21. 1-21. संतोष चौधरी पंच म्हणतात तर खऱ्या अर्थाने बिली बाउंडन ज्याप्रमाणे पंचांचं काम पाहत आहेत त्याप्रमाणे त्यांची आधा आहे. हा चेंडू पुन्हा एकदा खूप सुरेख होता. टप्पा पडला, खाली राहिला. साहिल मात्र या चेंडूवर मिस झाला. एज लागली होती आणि बॅक टू बॅक हा दुसरा चेंडू यावेळी निर्धाव जातोय. धावसंख्या स्थगित राहिली धावफलकावर. 1-21. सुरेख षटक पाहायला मिळालं. कारण ज्यावेळी तुम्ही पॉझिटिव्ह मनाने खेळत असता त्यावेळी तुम्हाला यश मिळतंय. आई चेंडू लेग कट केला होता. लेग गलीमध्ये हा चेंडू गेला. चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. एकच धाव एका धावसंख्येनं संघ पोहोचते 22 वर. पुन्हा एकदा बॉस वॉरियर संघाला विनंती करतोय. आयोजकांची विनंती आहे आपला निर्णय काय असेल आपण सांगा. बॉस वॉरियर संघ विचार करतोय. प्रतीक मोकल, गजानन मोकल बॅटिंग. ओके, बॉल चॉईस करायला. बॉल चॉईस करायला. आपण 22 धाव झालेले आहेत धावफलकावर. हा चेंडू कट केलाय. पॉईंटच्या दिशेने हा चेंडू गेला. अनिकेत मोकल खेळतोय. थोडा फंबल झाला क्षेत्ररक्षक, पण एकच धाव एका धावसंख्येने संघ पोहोचणार 23 वर. आता मात्र सामना हा फायटिंग होतोय. 45 धावांचं माफक जरी आव्हान असलं तरी मात्र चांगली गोलंदाजी आतापर्यंत हा गोलंदाज प्रणित ठाकूर आतापर्यंत करतोय आणि सामना अजूनपर्यंत जिवंत ठेवलाय. आणि खऱ्या अर्थानं रणजित एंटरप्राइजेस संघ जर हा सामना विजय झाला तर सुपर क्वालिफाय तो नक्की होईल. हा कट केला चेंडू पॉईंटच्या दिशेनं गेलाय. एकच धाव एका धावसंख्येनं संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 1-24. येणारे 2 षटकं आणि काही चेंडू असतील आणि 21 धावांची आवश्यकता अजूनही सामन्यामध्ये असेल रॉयलसाठी. 24 धावा झाल्यात. यावेळी खेळ चांगला होता. ब्रेक थ्रूची ही गरज असेल रणजित 11 संघासाठी. तर रॉयल 11 संघासाठी मात्र चांगला खेळ आतापर्यंत चालू आहे. शपल होण्याचा प्रयत्न केला पण तंत्रशुद्ध खेळ यावेळी अनिकेतकडनं पाहायला मिळते. 1 धाव पूर्ण 2चा प्रयत्न करतोय. बघायचा कदाचित रिस्की रन होऊ शकते. थोडं चांगला आला असता फलंदाज बाद झाला असता, पण तसं काही झालं नाही. 2 धावा आल्या. 2 धावसंख्येनं 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय धावफलकावर. पाणी घेऊन जायचं आहे. दोन्ही टीमच्या संघ मालकांना विनंती, पाणी न्यायचं आहे मैदानात.
चेंडू निवडायला यायचा आहे. बॉस वॉरियर्स प्लीज. बॉस वॉरियर्स चेंडू चॉईस करण्यासाठी यायचं आहे. धन्यवाद सचिन. तर 12 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. नवीन येते गोलंदाज सचिन. खऱ्या अर्थानं डॉक्टर आहेत. डॉक्टर म्हणजे परमेश्वरचा दुसरा अवतार म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहत असतो ते डॉक्टर सचिन मोकड यावेळी गोलंदाजीसाठी येतात. 12 चेंडू आणि 19 धावांचं टार्गेट यावेळी रॉयल संघासमोर असेल. हे षटक दोन्ही संघासाठी अति महत्त्वाचं असेल, कारण प्रति षटकामागं 9.5ची सरासरी राखायची आहे रॉयल 11 संघाला. तर 12 चेंडू 19 धावा. समोर असणारा फलंदाज साहिल, नॉन स्ट्रायकला असणारा फलंदाज अनिकेत मोकल. ही जोडी मैदानामध्ये आहे. रॅट हँड ओव्हर द विकेटने मारा करतो सचिन हा गोलंदाज. हा चेंडू अतिशय फिरकीचा जादूगर, त्याप्रमाणे हा चेंडू होता सचिनचा. साईडचा प्रयत्न होता, फाईल नेगला मारण्याचा पण प्रयत्न बसला. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली 26 वर. समीकरण बदललं. कुंदन मात्रे एक पाण्याची बॉटल युट्यूब वाल्याकडे द्यायचे. कुंदन मात्रे. येणारे 11 चेंडू आणि 19 धावा. हे समीकरण या सामन्याचं खूप चांगला सामना हा मैदानामध्ये होताना पाहतोय. हा चेंडू मात्र आडव्या बॅटने खेळला आणि यावेळी काय होतं ते पाहायचं आहे. यावेळी प्रयत्न केला झेल घेण्याचा, पण मात्र इथं काय होतोय ते पाहायचं. अजूनपर्यंत इशाऱ्यांचा बाकी असेल. 2 धावा पूर्ण, 3चा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा ही सहज पूर्ण झाल्यात आणि फक्त 3च धावा. बॉस वॉरियर्स काय आहे? काहीच नाही ना. काहीच नाही. चला 3 धावा. मुश्किल आहे जरा युट्यूब साठी सुद्धा. कुंदन मात्रे पाणी द्यायचं. ओके. कमिटी पंचांशी संपर्क साधा. थर्ड अंपायर. हा 11 चेंडू 19 धावांची गरज असताना हा फटका मारला होता. या चेंडू 3 धावा धावून काढल्यात, पण हा षटकार आहे की 3 धावा हे आमचे पंच संतोष चौधरी सर पाहत आहेत. तीन धावा. गुड फिलिंग. एकोणतीस धावा झाल्यात. 10 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल. रॉयल 11 संघाला पुन्हा एकदा गोलंदाज सचिन तयार होतोय अनेकेसाठी. आई चेंडू सुरेख होता, यावेळी यष्टशक मिस झालाय. अतिशय चांगली गोलंदाजी जादुई फिरकी यावेळी पाहायला मिळते सचिन करणं. आणि खऱ्या अर्थानं सचिनचा खेळ आम्ही अनेक वेळा पाहिलाय. ज्यावेळी डॉक्टर स्पर्धा लीग होतोय त्यावेळी सचिनची अष्टपैलू कामगिरी आम्ही अनेक वेळा पाहिली. ही कॅच सोडली की मॅच सोडली हा झेल मोठं होता. प्रश्नचिन्ह असेल. नक्कीच पाहूया. येणारे 9 चेंडू असतील आणि 15 धावांची गरज. हा सुद्धा आडव्या बॅटने खेळलाय. एक धाव पूर्ण, थोडासा फंबल झाला, मिस.
क्षेत्ररक्षण झालंय आणि यावेळी मात्र फलंदाज बाद होणार. समीकरण बदलणार. 8 चेंडू येणारे आणि 13 धावांची गरज असेल. डीजे मास्टर. अतिशय सुंदरसं गीत आपण पाहिलंय. ज्याप्रमाणे पोझिशन असते त्याप्रमाणे हे गीत पाहायला मिळालं. कारण आपली विकेट वेळी सॅक्रिफाय केली साहिल यानं. 2 धावा पूर्ण झाल्या होत्या. 3चा प्रयत्न केला कारण स्ट्राईक अनिकेतकडे येणं हे महत्त्वाचं होतं. त्याच्यासाठी स्ट्राईक अनिकेतला दिली. 8 चेंडू आणि 13 धावा हे समीकरण येणाऱ्या काळामध्ये आहे. सामना अतिशय सुंदर होताना दिसतोय. 45 धावांचं आव्हान असतानाही खऱ्या अर्थानं झुंजवलं आतापर्यंत मैदानामध्ये रणजित एंटरप्राइज संघानं रॉयल 11 संघाला. येणारे 8 चेंडू 13 धावा. साहिल बाद झालाय. मैदानामध्ये आलाय नवीन फलंदाज विजय मोकळ. विजय मोकळ येतोय. सुंदरसा हा सामना होता. अजूनपर्यंत आपण सांगू शकत नाही कुठला संघ या सामन्यामध्ये विजय होईल. सचिन सज्ज होतोय. राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करतोय. हाही चेंडू फुलटॉस स्वरूपामध्ये घेतला. आळ्या बॅटने खेळला आणि मात्र यावेळी चेंडू जातोय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. सीमारेषा पार. 4 धावा. डीजे मास्टर. समीकरण बदललं. येणारी 7 चेंडू आणि 9 धावा. अनिकेत मोकळचा एक झेल यष्टरक्षकाच्या हातून मगाशी निसटला. कदाचित तो झेल पकडला असता तर थोडं चित्र पुन्हा एकदा वेगळं असतं. पण अजूनही काही गेलं नाही. येणारे 7 चेंडू आणि 9 धावा हे समीकरण या सामन्याचं राहिलंय. पाहायचा कुठला संघ या सामन्यामध्ये विजय होतोय. रिव्हर्स साइडिंग करायचा प्रयत्न केला होता अनिकेत मोकळनं. तो प्रयत्न फसला. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित. धावफलकावर राहिली 36. आता मात्र शेवटचे 6 चेंडू असतील आणि 9 धावांची गरज असेल रॉयल 11 साई संघाला. तत्पूर्वी पुन्हा एकदा आपण वळूया आमच्या डीजे मास्टरकडं. सहा चेंडू 9 धावांची गरज असताना हा सामना चांगला होईल यातील मात्र शंका नाही. कारण ज्यावेळी 6 चेंडू 6, 6 चेंडू 7, 6 चेंडू 8 आणि 6 चेंडू 9 अशी धावा येत असतात त्यावेळी सामना फायटिंग होत असतो. 6 चेंडू 20 धावा असतात. 6 चेंडू 16 धावा, 22 धावा. तेव्हा थोडंसं दडपण हे फलंदाजांवर नसतं. यावेळी दडपण फलंदाजावर हा चेंडू खेळला एक आगळा वेगळा फटका विजय मुकुळच्या बॅटमधनं आलाय. संरक्षण भिंतला चेंडू अडकला आणि आतमध्ये आला. एकच धाव मिळाली. एक धावसंख्येला संघ पोहोचतोय 37 वर. येणारे 5 चेंडू आणि 8 धावा हे समीकरण. संदेश पाटील हा गोलंदाज डावकरताचा गोलंदाज आहे. आयोजकांच्या भूमिकेमध्ये तोही आहे. अनेक आयोजक खऱ्या अर्थानं मेहनत घेत आहेत या स्पर्धेला. साईगावचे सर्व क्रिकेटवीर असतील, क्रिकेट रसिक असतील, राजिंग खेळाडू असतील, लेजंड खेळाडू असतील, तर सर्वांचा सहभाग या स्पर्धेला लाभला आहे आणि सर्व गुण संपन्न अशी ही स्पर्धा आपल्या समोर साजरी केली जातोय. 5 चेंडू आणि 8 धावा. अनिकेत मोकळ खेळतोय. फाईन चेंडू मारलाय. पाहायचं काय होतं आणि 1 बाउन्स चौकार. डीजे मास्टर.
पुन्हा एकदा समीकरण आता बदललंय. 4 चेंडू आणि 4 धावा हे समीकरण या सामन्यात राहिलंय. मगातपासून 2-3 सामने असेच अतिशय जबरदस्त झाले. शेवटच्या चेंडूपर्यंत अनेक सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. हाही सामना त्याच प्रकारचा होतो की पाहायचा आहे. येणारे 4 चेंडू आणि 4 धावा असताना ही बाईची एक धाव येत आहे आणि पंचांचा इशारा यावेळी येतोय वाईडचा. अशा अर्थाने या चेंडूवर आल्या 3 धावा. आता फक्त एकच धावेची गरज असेल. सामना 4 चेंडू 4 धावा असताना थोडीशी गलती यावेळी पाहायला मिळाली गोलंदाज सदेश पाटणेकडनं. कारण एका चेंडू चौकार आला आणि हा चेंडू वाईड आणि प्लस 2 धावा या चेंडूवर आल्या. तर आता समीकरण हे बदललं. फक्त एका धावेची गरज असेल. येणारे 4 चेंडू आणि 1 धाव. सामना खूप चांगला झाला होता. रणजित एंटरप्राइज संघाची गोलंदाजी चांगली राहिली होती पण ऐन मोकळ्याच्या क्षणी मात्र थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळाली आणि सामना थोडा हातातून जाताना दिसतोय. 4 चेंडू 1 धावा असताना मात्र कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून हा चेंडू खेळलाय. चेंडू जातो सी मारेशा पार. अशा अर्थीने हा सामना रॉयल 11 साई संघ विजय होतोय. हार्दिक अभिनंदन. आणि रणजित एंटरप्राइज संघ हा सामना गमावतोय. हार्दिक आभार त्या संघाचं. पुन्हा एकदा आपण संधी देऊया डीजे मास्टरला. मिलंदा तो खेळतो का बघ पहिला. डीजे मास्टर 1 मिनिट अगोदरच कन्व्हेन्स करा काय असेल ते. खेळणार आहे का. ए भाई काय त्याचं नाव पियुष. तर या सामन्याचा सामनावीर असेल पंचेचाळीस धावांचं आव्हान असताना हा सामना रॉयल 11 साई संघ विजय होतोय. या सामन्यावरचा किताब गुणलेखकाचा अहवाल आम्हाला येईल. तत्पूर्वी पुन्हा एकदा नेक्स्ट